नाटकाची कल्पना एकदम चौकटी बाहेर आहे. आतापर्यंत कोणी असं विचारच केला नसेल की असंही असेल. मला तिची ऍक्टिंग खूप आवडली आणि ही रिअल ऍक्टिंग. आणि आता नाटक पाहिल्या पहिला थॉट हा डोक्यात आला की आज जर ते कदाचित हयात असते तर आधी त्यांना फोन करून सांगितलं असतं की क्या बात आहे. खरं सांगू, शेवटचा जो सीन मी बघितला ना, मला असं धस्स झालं. खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. मी प्रेक्षकांना सांगेन की आवर्जून बघा. अप्रतिम झाला प्रयोग. सगळ्यांची कामं होती. मला या नाटकाचं बलस्थान एवढं हेच वाटतं की प्रत्येक कॅरेक्टर हे एस्टॅब्लिश होतं, अंडरलाईन होतं. नमस्कार, माझं नाव प्रसाद गुरव. आपण आलो आहोत प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरवली येथे आणि आपल्यासोबत आहे छिन्न या नाटकाची टीम. सर, मला हा प्रश्न विचारायचा आहे. आज बऱ्याच वर्षांनी हे नाटक रंगभूमीवर आलंय. तुम्हाला याबद्दल काय सांगायचं? ही प्रोसेस काय होती? खरं तर 44 वर्षापूर्वीचं हे अत्यंत गाजलेलं तसं बंडखोर नाटक वामन शंकर तावडे यांचं सिद्धहस्त लेखन आणि 44 वर्षानंतर परत हाच विषय लोकांसमोर घेऊन येणं आणि तोही अशा प्रकारचा एक विषय अनवट विलक्षण ज्याला म्हणून खूप चॅलेंज होतं. खरं तर असं कळलं होतं की 44 वर्षापूर्वी झालेलं हे नाटक, पण त्याच्यानंतर कोणीही याचं दिग्दर्शन करायला धजत नव्हतं. का याचं मला काही कल्पना नाही. पण ज्यावेळेला आम्ही ही सगळी टीम मला सापडली, हे माझे सगळे कलाकार, आणि मग हुरूप वाढला. आणि खरं तर ते नाटक दिग्दर्शित करताना बराच मानसशास्त्रीय आणि शरीरशास्त्रीय अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागला आणि त्यातून हे नाटक उभं राहिलं. पण एक छान प्रोसेस होती. खूप मेहनत होती या सगळ्यांबरोबर आम्हा सगळ्यांची. खूपच छान. मॅडम, मी तुम्हाला विचारू इच्छितो, तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल काय सांगाल? तुम्ही काय मेहनत घेतली त्यावरती? ॲक्च्युली जेव्हा मी या लोकांना जॉईन झाले तोपर्यंत यांचं नाटक बऱ्यापैकी बसलं होतं. तर तसं बघायला गेलं तर मला खूप इझी गेलं की मुवमेंट वाईज किंवा जेव्हा प्रोसिजरमध्ये असतं तेव्हा कसं होतं की काही जण विसरतात की अरे काल काय केलं होतं असं. इथे फक्त मी विसरायचे, बाकी सगळ्यांना नाटक तोंड पाठ आहे. त्यामुळे मी कुणाकडेही बघितलं, म्हणजे इव्हन कुणाकडे, याच्याकडे याच्याकडे तिच्याकडे, ते लगेच सांगायचे तर इथून इथे इथून तिथे. त्यामुळे माझ्यासाठी ॲक्च्युली भरलेलं ताट समोर आलं होतं. मला फक्त ते व्यवस्थित चवीने जेवायचं होतं आणि पुन्हा एकदा या सगळ्यांमुळेच मी ते करू शकले. सरांनी खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या की तिचं बसणं काय असेल किंवा काही मुवमेंटला ती एक पद्धतीने हलते तर ते काय असेल, किंवा खाजवते तेव्हा मनात विचार काय असतील, ते कसं यायला पाहिजे. हे खूप छोट्या छोट्या गोष्टी सरांकडनं मला मिळाल्या आणि त्यांनी फार छान काढून घेतली. ही व्यक्तिरेखा, सिंधू ही जी व्यक्तिरेखा आहे ती मला असं वाटतं की यातली प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्यामध्ये थोडी 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 प्रत्येक माणसात थोडी थोडी असतेच असते. ती फक्त इथे प्रकर्षाने जाणवते सगळ्यांना. वामन तावडेसारखं मोठं नाव, एक दिग्गज लेखक, त्यांचं जेव्हा आपण संहिता घेतो तर दिग्दर्शक म्हणून एक थोडं दडपण येतच आणि हे नाटक म्हटल्यावरती दडपण येणारच होतं. तुम्ही हे कसं हँडल केलं आणि ती तालीमपासून आता हा प्रयोग होतोय, ही प्रोसेस कशी होती? तालमीत तुम्हाला काय दडपण आलं, काय आव्हान आली, तुम्ही कसं त्याला फेस केलं? बरोबर, अगदी बरोबर. कारण याच्यामधलं प्रत्येक पात्र हे फार महत्त्वाचं होतं आणि प्रत्येक पात्राला स्वतःचं एक स्वभाव आहे, एक मॅनरिझम आहे, एक वागणं आहे, एक जगणं आहे, किंवा प्रत्येक पात्र याच्यातलं प्रत्येक पात्राचं एक घुसमट आहे वेगवेगळ्या प्रकारची. आणि वामन तावडेंचं लिखाणच इतकं सशक्त होतं की त्याच्यातल्या प्रत्येक बारकावे, जसं हिने सांगितले बिटवीन द लाईन्स आणि लहान लहान गोष्टी, त्या होणं गरजेचं होतं. कारण जर तुम्ही बघितलं की 44 वर्षापूर्वीची जी टीम आहे ती जर बघितली तर सदाशिव अमरापूरकर यांचं दिग्दर्शन होतं. त्याच्यामध्ये आशालता, स्मिता पाटील, दिलीप कुलकर्णी, सुशील गोलकर अशी तगडीच स्टारकास्ट होती, विराज चिटणीस वगैरे सगळे होते. मी खरं सांगतो की 44 वर्षानंतर मला हे सगळे सापडले आणि या प्रत्येकामध्ये मला ते कॅरेक्टर शोधणं तसं अवघड नाही गेलं. मला फक्त प्रत्येक कलाकाराशी व्यक्तिशः संवाद साधावा लागला त्या भूमिकेबद्दल. कारण हे नाटक मुळात हे लांब नाही किंवा रुंद नाही, हे नाटक खोल आहे. त्या खोलापर्यंत त्यांना घेऊन जाणं हे माझं काम होतं. आता ते छान पोहत आहेत मस्तपैकी सगळे आणि सगळेच छान करतात. त्यामुळे चॅलेंज होतं, आव्हान, दडपण होतं की याच्या आधी लिजंड लोकांनी ते केलेलं आहे, त्यामुळे दडपण असणारच. पण ते दडपण आमचं, माझं या सगळ्या कलाकारांनी कमी केलं. हो, लाज पण वाटत नाही. अरे तुझी मोठी बहीण आहे ना ती? असेल शिकवतात शाळेत, शिकवतात. त्याला काही बोलत नाही. अरुण, तुझ्यामुळे लेटमार्क होईल मला. जाऊ दे, तू
तुझा त्याला काय वाटतंय चाललेच आम्ही थांबणारच. मी या नाटकामध्ये शालूची भूमिका करते आणि जेव्हा आमचे डिरेक्टर अभय पैरिया मला या भूमिकेसाठी जेव्हा माझ्याकडे अप्रोच झाले होते की तुला शालूची भूमिका करायची, जी 44 वर्षापूर्वी स्मिता पाटीलने करून झाली, तर मला त्या गोष्टीचं खूप दडपण होतं की सर माझ्याकडून होईल का, कारण एवढी मोठी व्यक्तिरेखा आहे आणि तिने ती भूमिका त्या काळात खूप गाजवली होती, तर माझ्याकडून ते होईल का. पण सरांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, सरांनी काय आमच्या पूर्ण टीमने माझ्यावरती विश्वास दाखवला आणि थोडंफार मी त्याला कुठेतरी यश द्यायचा प्रयत्न करते सध्या. आणि माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर शालेय म्हणजे शाळेत जाणारी शालू ते लग्नानंतरची शालू, ह्या शालूची जी घुसमट आहे ह्या नाटकात तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्हाला खूप सारे काय म्हणता येईल खूप सारे स्वभावातील पैलू बघायला मिळतील ह्या नाटकामध्ये. आणि बाकी प्रत्येकजणच उत्तम काम करतोय, त्यामुळे ही सगळी अशी भट्टी छान जमून आली आहे. सो प्लीज आमचं नाटक नक्की बघायला, एवढं मी सांगेन. लग्नाबद्दलचं माझ्याबद्दलचं सगळं खोटं होतं. नारळावर हात ठेवून सांगेन मी. तुझ्या भाऊबंदांनी बदनाम केलंय मला. मी कधी तुला चुप. छिन्न सारखं नाटक रंगभूमीवर व्यावसायिकदृष्ट्या आणणं हे फार महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी व्यावसायिक निर्माता मिळणं हे फार होतं. तर मी इथे सौ वैशाली नितीन गोसावी आणि नितीन गोसावी या दोघी उभयतांचे मनापासून आभार मानेन की त्यांनी आम्हा सगळ्यांवर विश्वास टाकून हे नाटक व्यावसायिकदृष्ट्या रंगभूमीवर आणले आणि त्यात रसिकांसमोर येते. तर त्यांचे मनापासून आभार आहेत, कारण अशा प्रकारचं नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणणं हे निश्चितच आव्हानात्मक आहे आणि ते आव्हान सौ वैशाली नितीन गोसावी यांनी स्वीकारलेलं आहे. हे नाटक आता सांगितल्याप्रमाणे 40-44 वर्षापूर्वीचं आहे, पण तुम्ही नाटक बघताना या नाटकातील प्रत्येक पात्र त्या काळातली तुम्हाला वाटतील, त्या पद्धतीने अभिनय करतात आणि तो अजिबात कृत्रिम वाटत नाही, एकदम नॅचरल अभिनय करतात. त्याचं सगळं श्रेय दिग्दर्शकाला जातं, त्यांनी ते करून घेतलेलं आहे त्यांच्याकडून. आपण नको असं करू यार, स्वतःला कोणून नको घेऊस, मर जायगा यार तू, आपण मरून जायचं देतो, असं नको करूस तू, स्वतःला नको कोणून घेऊस. आपण मेरी बात सुन रहे अप्पा. माझी भूमिका जरी छोटी असली तरी खूप महत्त्वाची भूमिका आहे आणि ती मी माझ्या परीने मी पेलण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक चांगला मित्र आहे, तो मित्र कसा असू शकतो, खरंच मित्र आपण वेगवेगळ्या पद्धतीचे बघतो. मित्रामध्ये खूप वाईट गुण असतात, पण ते वाईट गुण जरी असले तरी ते मित्रांसाठी कसे चांगले असतात हे तुम्हाला बघायला मिळेल. मी तसा शेवटी लेटच जॉईन झालो आहे असं म्हणता येईल. जेव्हा सुरुवातीपासून यांनी बरीच तालीम केलेली, मॅडमनं जसं आयतं मिळालं तसं मी त्या आयत्यामध्ये फक्त त्यांच्या अगोदर जेवायला बसलेलं एवढंच होतं. त्यामुळे सरांनी मला सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या त्या कॅरेक्टरबद्दलच्या, रासवटपणा आहे, पण तरीही त्याचा एवढा रासवट जरी असला तरी तो त्याच्या आईलाही घाबरतो. तर त्या काही छोट्या गोष्टी होत्या, त्यामुळे त्याला पोर्ट्रे करताना खूप मजा आली आणि जेवढं होईल तेवढं आम्ही जिवंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो प्लीज तुम्ही सर्वांना अशी रिक्वेस्ट करतो की नक्की बघायला या. तुम्ही टाळी नाही वाजवणार, तुम्ही सुन्न व्हाल याची गॅरंटी आमची. शांताराम हे पात्र करतोय. खरं तर मी इकडे नाटक शिकायला आलो होतो, पण आज मी नाटक अनुभवतोय आणि माझ्यासाठी हा प्रवास खरंच खूप वेगळा होता, कारण शांतारामसारखं एक मस्त पात्र आहे. तो मुलगा मला सुद्धा पर्सनली आवडतो. त्याचा सुरू झालेला प्रवास, त्यानंतर त्याची झालेली घुसमट, ही सगळी जी आपण सामान्य आपल्या आजूबाजूला बघतो किंवा शांतारामला बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा जाणवेल की तुमच्या आजूबाजूला पण एक शांताराम आहे. तर खूप मजा येते हे करताना, खूप चॅलेंजेस आले, पण ते सुद्धा आम्ही मजेत किंवा हसत स्वीकारले आणि आज आम्ही एक
हे भव्य दिव्य काय म्हणू शकतो एक धनुष्य पेलण्याचा प्रयत्न करतोय आणि ते हो हीच रंगदेवतेकडे प्रार्थना. आणि तसं सर म्हणाले की ना हे नाटक लांब आहे ना रुंद आहे, हे नाटक खोल आहे आणि तिकडे आम्ही सगळे पोहतोय. तर आम्हाला पोहायला ज्यांनी शिकवलं त्या अभय सरांचा मी खरंच खूप आभार मानतो, कारण खरंच आम्ही एवढ्या खोलवर विचार करूच शकलो नसतो का सरांनी मार्गदर्शन केलं नसतं. आणि मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा हे नाटक नक्की बघा आणि तुमच्या सगळ्या नातेवाईकांना मित्रांना सुद्धा हे नाटक बघायला नक्की बोलवा. धन्यवाद. एकच आहे की हे नाटक म्हणजे एक परिस्थिती आहे, हे नाटक म्हणजे एक मनस्थिती आहे आणि हे नाटक म्हणजे एक वस्तुस्थिती आहे. जर परिस्थिती, मनस्थिती आणि वस्तुस्थितीचा अनुभव घ्यायचा असेल तर आमचं हे छिन्न नाटक जरूर पहा. आज मी तुझ्या नरडीचा घोट घेणार नाही. 100 पुरुषांची तहान भागून अतृप्त राहणार तुझं रक्त पिणारच. नाटकाची कल्पना एकदम चौकटी बाहेर आहे. आतापर्यंत कोणी असं विचारच केला नसेल की असंही असेल, पण दॅट इज फॅक्ट. असू शकतं, का नाही असू शकत. विल बी ॲक्सेप्टेड ऑल दिस थिंग्स आणि स्वीकारणं गरजेचं आहे. चौकटीच्या बाहेर जाऊन कोणी विचार केलेला आहे आणि ॲक्टिंग पण तू छान आहे आणि छानच. मला तिची ॲक्टिंग खूप आवडली आणि हे रिअल फॅक्ट आहे. होऊ शकतं असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, है ना. पण छान नाटक, छान, बेस्ट. हा जो सब्जेक्ट आहे हाय आहे आणि ती पुसट चालू समाजामध्ये दिसण्यात येते त्याची चिंता. फक्त ओपनली आपण बोलत नाही. हाय, नमस्कार. मी प्रशांत चौडप्पा. मी आत्ताच छिन्न हे नाटक बघायला आलो होतो इथे आणि हे नाटक बघायला येण्यामागची 3 कारणं आहेत ॲक्च्युली. एक तर ते म्हणजे हे वामन तावडे लिखित नाटक आहे. ते माझे खूप चांगले परिचयाचे होते, माझे मित्र होते. ते त्यांची रज्जो, छिन्न आणि चौकोन ही नाटकं मला तशी माहिती होती. त्यातल्या चौकोन ह्या नाटकात मी काम केलं होतं, त्यामुळे त्यांचा लिहिण्याचा पॅटर्न आणि हे सगळं माहिती होतं मला. आणि आत्ता नाटक पाहिल्या पहिला थॉट हा डोक्यात आला की आज जर ते कदाचित हयात असते तर आधी त्यांना फोन करून सांगितलं असतं की क्या बात आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ह्याच्यात माझ्या अत्यंत जवळच्या आणि खास अशा 2 ॲक्ट्रेस आहेत, त्या म्हणजे पूजा नायक आणि कांचन प्रकाश. खूपच मला भरून पण आले आणि कळत नाही, स्पीचलेस. सगळ्यांचेच परफॉर्मन्स अप्रतिम होते. आणि तिसरं कारण म्हणजे अभय पैर्य हे एक चोखंदळ दिग्दर्शक आहेत. वेगवेगळ्या शैलीतली नाटकं ते नेहमी निवडतात, त्याचे प्रयोग करतात. तर अभय पैर यांचे खास करून आभार याच्यासाठी की हे नाटक जे मला वाटतं साधारणतः 1980च्या आसपासचं असेल, ते पुन्हा एकदा बघायला मिळालं आम्हाला. त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. आणि खरंच भावना विवश व्हायला होतंय, त्याच्यामुळे काय बोलावं हे कळत नाहीये. पण थँक्स टू वामन तावडे पुन्हा एकदा, आणि थँक्स टू अभय पैरे सर आणि सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हे नाटक येऊन तुम्ही जरूर बघा. अप्रतिम नाटक. नमस्कार, मी आकाश प्रशांत पाटील. आज मी छिन्न हे नाटक बघायला आलो. नाटक फार सुंदर होतं आणि याच्यात काम करणारी माझी मैत्रीण कांचन प्रकाश हिने खूप सुंदर काम केलं. त्याचबरोबर बाकीच्या कलाकारांनी खूप सुंदर काम केलं. हे नाटक 80s मधलं आहे आणि त्याचं कॉन्सेप्ट आणि ते डिरेक्शन केलं होतं, खूप कमाल होतं. कॉन्सेप्ट जरा रिसिव्हिंगसाठी वेगळा होता, म्हणजे नॉर्मल पब्लिकसाठी तो जड जाईल, पण नाटक खूप छान होतं आणि हा रिअल फॅक्ट आहे आणि तो अनुभवण्यासाठी, बघण्यासाठी आणि आपल्या डोक्यात अनेक विचार येतात हे नाटक बघताना, ते अनुभवण्यासाठी नक्की या, की हे नाटक बघा छिन्न. खरं सांगू, शेवटचा जो सीन मी बघितला ना, मला असं धस्स झालं. म्हणजे ऑनेस्टली आय एम स्पीचलेस. हे खरं तर खूप जुनं नाटक आहे. म्हणजे जेव्हा माझा जन्मही झाला नव्हता, खूप दिग्गज कलाकारांनी केलं आहे. त्यामुळे मुळात खूप अपेक्षा होत्या की हे नाटक कसं असेल, काय असेल. मुळात आजचं नाटक बघायला मिळाले कांचनमुळे. कांचन प्रकाश माझी को आर्टिस्ट आहे, माझी खूप जवळची मैत्रीण आहे. आणि आज सगळ्याच कलाकारांना स्टेजवर बघून इतकं कमाल वाटलं मला, कारण हा
खूप बोल्ड टॉपिक आहे नाटकाचा आणि आजच्या तारखेला एक प्रत्येकाची ना आपली एक इमेज सांभाळून असतो. मोस्टली बायका म्हणजे मुलींना असं असतं की अरे मी जर हे केलं तर ऑडियन्स माझ्याबद्दल काय विचार करेल, कारण एक टीव्हीचं बॅकग्राऊंड असतं, सिनेमाचं बॅकग्राऊंड असतं, तर एक फिमेल आर्टिस्ट म्हणून बायका खूप विचार करतात. पण इतक्या बोल्ड टॉपिकला इतक्या अमेझिंग पद्धतीने या लोकांनी मांडलं आहे ना की ते बघताना इट्स अ व्हिज्युअल ट्रीट. मला खूप मजा आली. आणि कांचन, आय लव्ह यू अँड आय एम सो प्राऊड ऑफ यू. तू खूप कमाल काम केलंस आणि एंटायर टीम छोटे छोटे कॅरेक्टर्स आहेत पण सगळे लक्षात राहतात आणि एक धमाल असं नाटक आहे. खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. मी प्रेक्षकांना सांगेन की आवर्जून बघा, कारण खूप वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगमंचावर हे नाटक आलं आहे आणि परत पुढच्या पिढीला जुन्या कलाकारांनी काय काम केलं होतं ते नाही बघायला मिळणार, पण आत्ताची संधी तुम्ही घालवू नका आणि प्लीज छिन्न नक्की बघा. इट्स अ वंडरफुल प्ले. आताच मी छिन्न नाटकाचा प्रयोग बघितला. तर फार जुनं नाटक आणि त्या काळी क्षोभक असं गाजलेलं नाटक आहे. वामन तावडेंनी लिहिलेलं त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतलं आणि आता अभय पैर यांनी हे दिग्दर्शित केलं. अप्रतिम झाला प्रयोग. सगळ्यांची कामं उत्तम. मला या नाटकाचं बोलस्तान एवढं हेच वाटतं की प्रत्येक कॅरेक्टर हे एस्टॅब्लिश होतं, अंडरलाईन होतं. नाही केवळ नायिकेचं कॅरेक्टर तर आईचं, वडिलांचं, मुलगी, मुलगा, मुलांचं कॅरेक्टर, सगळीच कॅरेक्टर ही जरी काही छोटी कॅरेक्टर असली तरी ती व्यवस्थित लक्षात राहतात आणि त्या प्रकारे याचं लिखाण केलेलं आहे. नाटक सेट अप्रतिम. स्थलकालाचं भान ठेवून दिग्दर्शन आणि नेपथ्य, त्याचप्रमाणे संगीत जे आजच्या काळात अजिबात वाटतं ते जुन्या काळातलंच वाटतं, कारण ती गरज आहे नाटकाची आणि त्याप्रमाणेच झालेलं आहे. अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सगळ्याच कलाकारांनी उत्तम काम केलेलं आहे. मला सगळ्यांची नावं आता माहिती नाही पण व्यक्तिरेखेचं नाव म्हणून सांगतो. श्रीकांत, शालू, मुलगा झालेला त्याचं काम अक्षय, ॲक्च्युली अक्षय हे त्याचं खरं नाव आहे. आणि सगळ्यात कमाल केली ती पूजा नायडू. अप्रतिम रोल. म्हणजे मला वाटतं बहुतेक स्त्री कलाकारांना एक भूमिका करावीशी वाटते आयुष्यात, त्यातली ही एक भूमिका आहे जी एवढी जबरदस्त लिहिलेली आहे आणि त्याच ताकदीने पूजा नाईकने ती सादर केलेली आहे. अप्रतिम प्रयोग झाला. या नाटकाचे आणखीन प्रयोग व्हावेत आणि लोकांनी यांना भरभरून प्रतिसाद द्यावा असंच मी लोकांना आवाहन करतो. छिन्न नाटकाचा प्रयोग बघून मी नुकताच बाहेर आलेलो आहे आणि फक्त बोलायचं म्हणून बोलत नाही, पण आजचा प्रयोग इतका अप्रतिम आणि इतका सुंदर झाला म्हणजे मी कन्फ्यूज आहे की नेमकं कशावर बोलावं. एकतर संहिता या नाटकाची इतकी जबरदस्त आहे. असा विषय घेऊन या काळामध्ये हा प्रयोग उभं करणं, मी हॅट्स ऑफ करेन सगळ्यांना, निर्माते, दिग्दर्शक. म्हणजे जसं मी म्हणालो तसं की संहितेवर बोलायचं, दिग्दर्शनावर बोलायचं, अभिनयावर बोलायचं, अतिशय सुंदर नेटका प्रयोग आणि इतका अप्रतिम विषय आताच्या काळामध्ये या नाटकाने मांडले. मला वाटतं खूप महत्त्वाची घटना आहे. हे नाटक म्हणजे सध्याची जी इतर व्यावसायिक नाटकं आपण बघतो की जी आपलं फक्त निखळ मनोरंजन करतात, या सगळ्या मनोरंजनाच्या व्यावसायिक आणि व्यावहारिक नाटकामध्ये छिन्नसारखं आपल्या मनाला, बुद्धीला धक्का देणारं एक नाटक रंगमंचावर आणल्याबद्दल मी या नाटकाचे निर्माते आणि विशेषतः दिग्दर्शक अभय पैर यांचं खूप मनापासून कौतुक करतो. ज्या पद्धतीने त्यांनी हे नाटक उभं केलं आहे, ज्या पद्धतीने त्यांनी या पात्रांकडून अतिशय सुंदर असं काम करून घेतलं आहे. अगदी छोटी छोटी पात्र आणि इथपासून म्हणजे सगळ्यांची नावं मला पटकन आठवणार नाहीत, पण मुख्य सिंधूचं पात्र आहे, कांता आहे, अनेक अशी पात्र आहेत, नावं पटकन, शालू आहे. प्रत्येक कॅरेक्टर ज्या पद्धतीने त्या प्रत्येक कॅरेक्टरवरती दिग्दर्शक म्हणून अभय पैर यांनी काम केलं आहे आणि त्या प्रत्येक कॅरेक्टरनी सुद्धा ज्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे. तर मी आजच्या नव्या पिढीतल्या विशेषतः तरुणांना, मित्रमैत्रिणींना सांगेन की जिथे कुठे या नाटकाचा प्रयोग असेल, तुम्ही तो कोणत्याही परिस्थितीत वेळ काढून तो पाहावा. आणि हे नाटक केवळ तुमच्या मनाचं मनोरंजन करत नाही, तर हे तुमच्या बुद्धीचं रंजन करणारं नाटक आहे. मला वाटतं इतकी पुरेशी आहे माझी प्रतिक्रिया, कारण काही गोष्टी अशा असतात की त्याबद्दल व्यक्त होताना शब्द कमी पडतात. तर मी या संपूर्ण टीमला खूप मनापासून शुभेच्छा देईन
आणि दिग्दर्शक अभय पैर यांना सांगेन की अशीच उत्तमोत्तम नाटकं तुम्ही आमच्यासाठी आणा, जेणेकरून आमचं मराठी रंगभूमीवरचं प्रेम उत्तरोत्तर वाढत जाईल. धन्यवाद. To be honest, मुझे बहुत अच्छा लगा. This is different kind of drama which I have seen. Like आज तक मैंने जितने भी ड्रामास देखे हैं उससे ये अलग है. And I truly recommend, like लोगों को ये आके ज़रूर देखना चाहिए. और सबकी एक्टिंग, it was the best. I really like it. And जो शालू और सिंधु, इनका जो रोल था मुझे बहुत अच्छा लगा. और ऐसा रियल लाइफ में भी होता होगा, बट लोग समझ नहीं पाते एक दूसरे को. बट ये नाटक आप ज़रूर आके देखिए, देन इट विल बी मोर क्लियर फॉर पीपल इन रियल लाइफ. चिंब सरळ सरळ चित्ता तू बोलते किती मस्त बोलतोस. आवाज कसा येतो? खटाखट खटाखट खटाखट. मला नाही जमत. शांत माझं हे बघ, मी माझं डोळे मिटून मी मिटले माझं शांत मोडणार आहे. शांत शेज सारा माळ रात रात रती झाली छिन्न उजेडाची नाळ सारा ढगाळ सार आभाळ ढगाळ सार